सप्रेम जय हरी. मित्रांनो, आज आपण पंढरपूरला आलोय. श्री क्षेत्र पंढरपूरमध्ये येण्याचं कारण असं आहे की आषाढी एकादशी निमित्त भव्य वारकऱ्यांचा मेळा, संतगणांचा मेळा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालेला आहे. आपण बघतोय आता स्नान करण्यासाठी चंद्रभागा नदीवर वारकऱ्यांची मांदियाळी या ठिकाणी बघायला मिळालेली आहे. आणि कशा पद्धतीने या ठिकाणी ते स्नान करतायत, कशा पद्धतीने या ठिकाणी सूर्याला औक्षण करतायत, हे आम्ही तुम्हाला या ठिकाणी दाखवतोय. आता थेट जातोय आता वारकऱ्यांच्या संतगणांच्या प्रतिक्रिया घेण्यासाठी. दुसरे काही भाविक बघता आपल्या सोबत. तुमचं नाव काय बाई? माझं नाव आहे पार्वती. कुठून आल्या तुम्ही? आम्ही आलो तर त्या परभणीतून हा, दारीफळातून. अच्छा, बरं कशाला आल्या नेमके इथे? देवाला आलो तर. जेवण आल्या? पाय दुखले नाही तुमचे? हा, नाही दुखली, काय काही दुखली मुलं गेलं, काही मुली म्हणत नाही तुम्हाला कशाला चालल्या एवढ्या नाही. वयात? आम्हाला काही माहित नाही कोणी देवासाठी. देवासाठी काहीच म्हणत हा, हा, नाही. काहीच मग माहित नाही. पांडुरंगाकडे काय मागणी केली आज? काही मागणी करायची नाही, असं ठेवायचं वारी चालू द्यायची. आता एक ना एक दिवस या ठिकाणी जो जन्म घेतो त्याला एक ना एक दिवस जावंच लागतो. तुम्ही मत असे ठेवा. मागायत ना माणसं आहेत ना करणारी. हा? मागायला काय ना आहे का करणारे? नातू आहेत. म्हणजे तुम्हाला वाटतं मला असंच ठेवा? हा, असं ठोवा 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 न्या. मित्रांनो, हेच आपल्याला प्रश्न होता की नेमकं ज्या जीवसृष्टी या सृष्टीवर जो जीव जन्माला येतो त्याला एक ना एक दिवस जावंच लागतं. परंतु खरोखर आजीने जे समर्पक उत्तर होतं तेच आपल्याला भेटलेलं आहे. मी खरून झालो. अच्छा, बरं काय सांगणार आज? कसं वाटतंय आज? आज एकदम शांत वातावरण वाटलेलं आहे. बरं, चंद्रभागेला पाणी जास्त आलेलं आहे. हा, काही भाविकांची गैरसोय होते? काहीच नाही. हे असं जे स्वच्छता राहते उलटी कितीक बिन असं पाण्यानं एवढा आनंद घेता येईल, तेवढा असं पाणी जास्त असल्यामुळे आनंद घेता येईल. मित्रांनो, दुमदुमली पंढरी तो पहा विठेवरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी. तुम्ही कुठून आले मग? परभणी. बरं, काय येतंय तुम्हाला भजनामधलं? आता नेमकं आपण बनणार. अभंग आहे त्याचे. बोला बरं एखादा. विठ्ठल बर वाटवा माधव अभवत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवड. आवाज 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 पाहिजे आपल्याला इकडे आवाज दर्शकांसाठी. गोड नाही सर माझा आवाज नाही गोड. धन्य आज दीन संत दर्शनाचा, धन्य आज दीन संत दर्शनाचा. पुढे काय? अनंत जन्मीचा सीन गेला, अनंत जन्मीचा सीन गेला, वाट त्याशी आलिंगन. मित्रांनो, वारकरी आहेत. चला, साधे वारकरी सुद्धा काही असतात. आता बघतोय आपण या ठिकाणी थेट या चंद्रभागेमध्ये वारकरी स्नान कसे करतायत. दुसरे वारकरी आपल्यासोबत. तुमचं नाव बाबा? लक्ष्मण अप्पा. अच्छा, कुठून आलात आपण? यवतमाळ दिग्रस. यवतमाळ डिग्रस. हा. बरं, किती वर्षापासून येत इथे? आम्ही याला 25 वर्ष झाले असतील. 25 वर्ष. बरं, 25 वर्षापासून इथे येत आहे. बरं, आजचा माहोल कसा आहे? भरपूर आहे, चांगला आहे. चांगला आहे. बरं, पाणी पाऊस तिकडे कसा आहे? आता सध्या बरं आहे. चांगला आहे. हो, बरं आहे सध्या. पहिले नव्हतं, आता आहे. पण अच्छा, चांगला आहे. बरं, काय पांडुरंगाकडे मागणी आहे? काही ना, बस दरवर्षी वारी घडावं हेच. तुम्हालाच येऊ दे, बाकीच्यांना सर्वांनाच घडू दे. सगळ्यांनाच घडू दे. बरं, त्याचं काही मागणं वगैरे असेल ना काही? आपापल्या तऱ्हेनं येतात. कोणी मागतात, कोणी वारीचं मागतात, कोणी घरगुती मागतात. बरं, शेतकऱ्यांसाठी? शेतकऱ्यासाठी मागतात ना. शेतकरी महत्वाचं आहे पहिले. तुम्हाला काय वाटतं? त्यामुळे शेतकऱ्यासाठी आणि पांडुरंगाने काहीतरी लक्ष द्यावं, सरकारने लक्ष द्यावं. सगळीकडे लक्ष करायला पाहिजे आमचं म्हणणं. मित्रांनो, सगळीकडे लक्ष करायला पाहिजे. वारकरी आहेत, कारण की आपण आज या ठिकाणी चंद्रभागेच्या तीरी येथे उभे आहोत आणि आता बघतोय थेट या ठिकाणी प्रतिक्रिया. दुसरे काही युवा वारकरी आपल्या सोबत आहेत. महाराज आहे का कीर्तनकार आहे का प्रवचनकार आहे हे आपल्याला माहिती नाही, परंतु इथे आपल्याला या ठिकाणी भेटलेलं आहे. तुमचं नाव सर? माझं नाव अर्जुन नागवे. अर्जुन महाराज. कुठून आलात आपण? आम्ही आळंदीवरून आलोय. अच्छा, बरं, कशासाठी आला नेमकी इथे? मी पांडुरंगाची आम्ही प्रतिवर्षी वारी करतो. याही वर्षी पांडुरंगाच्या वारी माऊलींच्या ज्ञानोबा विश्व माऊली ज्ञानोबा यांच्या सोहळ्यात पायी दिंडीत चालत आलोय आम्ही. बरं, आज पांडुरंगाकडे काय मागणी आहे? पांडुरंगाकडे मागणी काहीच नाहीये आमची. आम्ही फक्त एक दास आहोत आणि त्याचा कृपा अंकित आहोत. फक्त आम्हाला हेच जन्मोजन्मी तुझी वारी घडावी, सेवा घडावी हीच आमची पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना. तुमच्यासारख्या जे युवक जे युवती आहेत त्या युवकांना युवतींना काय संदेश देणार धार्मिक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये वळावं? माझी तर एकच इच्छा आहे की आता आजकाल जी पिढी आहे खूप बदल होत गेलेला आहे. कारण की पाठीमागची पिढी खूप वेगळी होती आणि
आताची पिढी खूप वेगळी आहे. कारण की पाठीमागच्या लोकांनी जो परमार्थ टिकून ठेवलाय, वारकरी संप्रदाय जो वारसा जो चालवलाय आजपर्यंत जो मोठा केलाय, तो आजकालची पिढीला अत्यावश्यक नाही, गरज. आज या ठिकाणी डिजिटलचं तंत्रज्ञानाचं युग आहे, त्याच्यावर काय भाष्य करणार? त्या काळात तर मी तर सांगू शकतो, आज मोबाईल आहे, फोन आहे, या गोष्टी वापराव्या. पण त्या हिशोबाने की ज्या गोष्टी तुम्ही देवधर्म बघावा, त्यात तुमचा परमार्थ बघावा, वारकरी विचार कसे घेता येईल तुम्हाला ते बघावे. नाही, याच्यापेक्षाही आणखी माहिती त्याच्यामध्ये आहे. हो, आणखी काही तर खूप आहे, घेण्यासारखं तर खूप आहे. पण माझ्या मते तर तुम्ही संतांचं मित्रांनो, त्यांचं असं म्हणणं आहे की मोबाईलच्या जास्त अधीन जाऊ नका. दुसरे भाविक भक्त आपल्या सोबत आहेत. नेमकं इथले या ठिकाणी ते कशासाठी आले ते आपण जाणून घेतोय. तुम्ही कुठले बाबा? आम्ही नांदेड जिल्ह्याचे आहे. अच्छा, बरं, काय मागणी आहे इथे पंढरपूरकडे? या ठिकाणी व्यवस्था कशी दिसते? व्यवस्था तर भरपूर शासनाने चांगली केलेली आहे, पण शासनाला एकच विनंती आहे की जे घाट आहे ते कमीत कमी बांधकाम करून ते कॉन्क्रीटचा बनायला पाहिजे. जे भाविकांना आल्यानंतर त्रास जो होतोय तो कमीत कमी त्रास होणार नाही, याची शासनाने थोडीशी दखल घेतली पाहिजे. मित्रांनो, हे जो घाट आहे, खरोखर आता पाणी बघा या ठिकाणी किती वाहत आहे आणि इथे कशा प्रकारची व्यवस्था आहे हे सुद्धा आपण बघणं गरजेचं आहे. शासनानं प्रशासनाकडे विनंती आहे, सरकारला विनंती आहे त्यांची की हा घाट या ठिकाणी सुरक्षित वारकऱ्यांना या ठिकाणी कसा बनवता येईल हा प्रयत्न आहे.